एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट क्लास 9th. विद्यार्थी मित्रांनो, हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचा आहे फर्स्ट वेदर अँड क्लायमेट, मेट्रोलॉजी, थर्ड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड फोर्थ डिझास्टर मॅनेजमेंट. कॅन यू रिकॉल? क्वेश्चन नंबर 1, हाऊ द ॲटमॉस्फिअर अफेक्ट अवर डेली लाईफ? वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंध येत असतो? याचा आन्सर काय देता येईल मग त्याला, की हा जो वातावरण आहे तर याचा आपल्या दैनंदिन जीवनाशी विविध प्रकारे संबंध, जसा फॉर एक्झाम्पल अवर डाएट, क्लॉथ्स, फेस्टिवल्स आहेत, हेल्थ, लाईफ स्टाईल एक्सेट्रा. दॅट इज ऑल आर रिलेटेड टू द क्लायमेटिक कंडिशन्स अराउंड अस. ते आपले जे आहार आहेत, वेशभूषा, सण, उत्सव, आरोग्य, लाईफस्टाईल, राहणीमान, त्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या वातावरणाशी याचा निगडीत असतात, म्हणजे वातावरणाशी याचा संबंध असतो. सेकंड क्वेश्चन, फोरकास्ट अबाउट विच वेदर रिलेटेड फॅक्टर्स आर गिव्हन ड्युरिंग द न्यूज बुलेटिन ऑन दूरदर्शन अँड आकाशवाणी. तर हा सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे की दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील विविध बातम्यामधून हवामानासंदर्भात कोणकोणते अंदाज वर्तवले जात असतात, असा हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी याचं उत्तर देता येईल की कोणते अंदाज वर्तवले जातात. तर जसं टेम्परेचर आहे, पाहतो आपण मुख्य शहरामध्ये टेम्परेचर किती आहे, त्याच्यानंतर पाऊस जास्त पडणार, कमी आहे, पावसाचा अंदाज हे सांगितलं जाते. त्याच्यानंतर वादळ येणार आहे का, चक्रीवादळ आहे का, मुसळधार पाऊस आहे का, जर येत असेल तर जे जनता आहे त्याला सावध केलं जाते. तर अशा प्रकारच्या या वेदर रिलेटेड या न्यूज बुलेटिन या ठिकाणी काय केल्या जातात, दूरदर्शन आणि आकाशवाणीमधून प्रसारित केल्या जातात. म्हणजे लक्षात आलं असेल या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिला जो भाग आहे तो पाहायचा वेदर अँड क्लायमेट. आता हा वेदर अँड क्लायमेट काय होते, तर ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्स ॲट अ स्पेसिफिक टाइम ॲट अ पर्टिक्युलर प्लेस आर रेफर टू ॲज वेदर. तर ही जी दिलेली आहे ही वेदरची काय डेफिनेशन आहे. तर या ठिकाणी काय सांगता येईल मग, वेदर म्हणजे काय, तर वेदर हा जो आहे हा एका स्पेसिफिक वेळेवर, एका स्पेसिफिक स्थानावर, पहा लक्ष द्या, एका स्पेसिफिक वेळेवर, एका स्पेसिफिक स्थानावर जी ॲटमॉस्फिअरिक कंडिशन असते तिला म्हणतात वेदर. मराठीमध्ये त्याला शब्द आहे वेदर, हवामान. ॲटमॉस्फिअरिक कंडिशन्स डिपेंड अपॉन अ व्हेरायटी ऑफ फॅक्टर्स. हवामानाची जी स्थिती आहे ती वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते. तर ते फॅक्टर्स या ठिकाणी दाखवले आहेत 9.1 फिगरमध्ये. वेदर रिलेटेड क्लायमेटिक फॅक्टर्स म्हणून या ठिकाणी 7 फॅक्टर्स आहेत, 7 फॅक्टर्स. फर्स्ट फॅक्टर ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, की हा जो आहे हवेचा प्रेशर, दाब आहे, त्यावर अवलंबून आहे वेदर. सेकंड सनलाईट, सूर्यप्रकाशावर, या ठिकाणी देखील वेदर अवलंबून आहे. थर्ड क्लाउड्स, म्हणजे वातावरण ढगाळलेलं आहे का, म्हणजे याचा अर्थ टेम्परेचर त्या ठिकाणी कसं असेल. फोर्थ ह्युमिडिटी, म्हणजे आर्द्रता, जसं आपल्याला जास्त घाम येत असेल, येतो या आर्द्रतेमुळे, तर यावर देखील क्लायमेटिक फॅक्टर डिपेंड आहे. फिफ्थ रेनफॉल, पाऊस पडत असेल, पावसावर. सिक्स्थ आहे व्हिजिबिलिटी, जसं फॉग जर असेल, धुके ज्याला म्हणतात, तर समोरील वस्तू दिसणार नाही, व्यक्ती दिसणार नाही, त्याला एक शब्द दिलेला आहे ठिकाणी दृश्यता. व्हिजिबिलिटीसाठी शब्द दिलेला आहे दृश्यता. 7 टेम्परेचर, म्हणजे तापमान. तर हे जे सर्व जे फॅक्टर वर दिलेले आहेत, तर या एका ठिकाणच्या या फॅक्टरच्या आधारे वेदर डिसाईड केला जातो. We frequently express our opinion about the weather by making statements like today it is too cold or it is very hot today. कधी कधी आपण म्हणतो की आज फार थंडी आहे किंवा फार गरमी आहे, असं आपण म्हणतो. तर हे जे वाक्य आहे या वाक्यावरून आपण काय व्यक्त करतो,
तर हे जे वाक्य आहे त्यावरून आपले मत आपण वेदर बद्दल, हवामानाबद्दल मांडत असतो. वेदर डिपेंड अपॉन द प्रिव्हेलिंग कंडिशन्स ऑफ द एअर. तर हवेची त्यावेळेची जी स्थिती आहे त्यानुसार हा वेदर जो आहे तो डिसाइड होतो. द क्लायमेट ऑफ ए पर्टिक्युलर रिजन is the average of daily readings of various weather related parameters recorded for several years. तर हे जे वेदरचे आहे त्या विविध घटकांचे, जसं हे घटक दिलेला टेम्परेचर आहे, सनलाईट आहे, तर या इत्यादी जे घटक आहेत ते एका ठिकाणच्या रोजच्या स्थितीचे, दररोजच्या स्थितीचं या ठिकाणी निरीक्षण केले जाते, वर्षानुवर्षे निरीक्षण केले जाते आणि त्यानुसार त्या पर्टिक्युलर एरियाचे वेदर काढले जाते. Hence, climate is a long-term predominant condition of the atmosphere. ही जी दीर्घकालीन जी स्थायी स्थिती आहे, तर या वातावरणाच्या या दीर्घकालीन स्थायी स्थितीला म्हणतात हवामान. आता यामध्ये जे दोन आपण पाहिलेले आहेत शब्द, एक आहे वेदर आणि दुसरा आहे क्लायमेट. वेदर अँड क्लायमेट यामध्ये काय फरक आहे? तर वेदर जो आहे हा कमी वेळापुरता असतो. जसं आजचा वेदर, हा आजचा वेदर वेगळा राहू शकतो, कालचा वेदर वेगळा असू शकतो, परंतु क्लायमेट जो आहे हा कसा आहे, लॉंग टर्म साठी असतो. म्हणजे हजारो वर्षापर्यंत क्लायमेट हा सेम असतो. जसं हिमालयातला जो ऑब्झर्वेशन केलेला आहे हजारो वर्षानुसार, त्यानुसार तेथील जो क्लायमेट आहे तो कसा आहे, कोल्ड क्लायमेट आहे. तर या ठिकाणी हजारो वर्षापासून कोल्ड क्लायमेट आहे, परंतु आज जसं बर्फवृष्टी होत आहे, काल बर्फवृष्टी झाली नाही, ऊन निघत आहे, तर हे झाले वेदर. परंतु थंडी तर त्या ठिकाणी नेहमी असते, तर ती झाली क्लायमेट. समजलेलं आहे याच्या ठिकाणी की वेदर आणि क्लायमेट मध्ये हा फरक आहे. जे क्लायमेट म्हणजे काय, लॉंग टर्म आहे आणि मोस्टली त्या ठिकाणचा ॲटमॉस्फिअर असेल, आणि वेदर म्हणजे दररोज जे लहान मोठे बदल होतात, जसं कधी पाऊस पडतो, कधी ऊन जास्त निघते, तर याला म्हणतात वेदर. तर हा जो फरक आहे, हा फरक तुम्हाला वेदर आणि क्लायमेट यामधला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. आता याच्यानंतर नेक्स्ट आहे यामध्ये चेंजेस इन वेदर. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. क्लायमेट हे सतत बदलत नाही. क्लायमेट इज दॅट विच रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. तर जसं क्लायमेट आहे हे एका प्रदेशात लॉंग ड्युरेशन साठी सारखंच असते, जसं दीर्घकाळसाठी सारखे असते, कॉन्स्टंट असते. Thus, we see that weather is related to specific location and specific time, whereas climate is related to a longer duration and longer area. तर वेदर जो आहे हा छोट्या जागेवर छोट्या कालावधीसाठी म्हणजे कमी कालावधीसाठी कन्सिडर केला जातो. एका दिवसासाठी, जसं 2 दिवसासाठी, एका महिन्यासाठी हा कन्सिडर केला जातो. परंतु क्लायमेट जो आहे हा मोठ्या एरियावर कन्सिडर केला जातो व दीर्घ काळासाठी तो असतो. चेंजेस इन द वेदर मे अकर फॉर शॉर्ट पिरियड्स ऑफ टाइम, whereas changes in the climate takes place slowly over a much long duration. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला लक्षात आले असेल की वेदर हे जे आहे यामध्ये लहान लहान बदल होतात, परंतु क्लायमेट मधले बदल जे आहेत ते हळूहळू होतात आणि त्याला बदल व्हायला कसा लागतो, प्रदीर्घ काळ, जास्त काळ लागत असतो. क्लायमेट प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अवर डे टू डे लाईफ. तर हा जो क्लायमेट आहे या क्लायमेटचं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फार महत्व आहे. जसं थंड प्रदेशात, पोलर रिजन मध्ये गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी गरम कपडे म्हणजे लोकरीचे कपडे घालावे लागतात. वाळवंटात, राजस्थान या ठिकाणी गेला तर उष्णता जास्त आहे, गरमी होते, म्हणून तिथे कोणते कपडे घालू आपण, सुती कपडे घालायला लागतात. तर अशा प्रकारे या दैनंदिन जीवनामध्ये याचं महत्वपूर्ण, त्यानुसार त्याचा आपला या ठिकाणी आपल्याला बदल करावा लागतो. इट इन्फ्लुएन्सेस अवर बेसिक नीड्स लाईक फूड, क्लॉथिंग अँड शेल्टर ॲज वेल ॲज अवर ऑक्युपेशन. तर अन्न, वस्त्र, निवारा या ज्या आपल्या प्राथमिक गरजा आहेत, फूड, क्लॉथ अँड शेल्टर,
तर त्याचप्रमाणे आपला ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय यावर देखील क्लायमेटचा परिणाम होतो. क्लायमेट इज एस्पेशली इम्पॉर्टंट फॉर अन ॲग्रेरियन कंट्री लाईक इंडिया. त्याच्यानंतर भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये इथे 80% लोकांचा व्यवसाय हा शेती आहे. तर या अशा देशात क्लायमेटचे महत्त्व फार जास्त आहे. Various climatic factors like directions and speed of wind, temperature, atmospheric pressure, etc. are considered during construction of runways, seaports, huge bridges and skyscrapers, etc. तर आता हे शब्द आलेले आहेत त्या ठिकाणी रनवेज. रनवे म्हणजे काय, ते विमानासाठी जे धावपट्ट्या बनवल्या जातात. तर त्या ठिकाणी वाऱ्याची दिशा बघितली जाते, वाऱ्याची गती बघितली जाते. दुसरा दिलेला सी पोर्ट्स, यासाठी देखील या वाऱ्याची गती दिशा बघितली जाते. हवेचा दाब हा देखील बघितला जातो. ह्यूज ब्रिजेस आहे, मोठमोठे पूल उभारायचे आहेत. त्यानंतर उंच अति स्कायक्रॅपर्स म्हणजे काय, ते अति उंच इमारती. तर या अति उंच इमारती जर बांधणे, तर यासाठी हे सगळे फॅक्टर्स जे आहेत ते बघावे लागतात. कोणकोणते आहेत? टेम्परेचर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वाऱ्याची गती, हे सगळं बघावं लागते. कारण जास्त हवा असेल तर ब्रिज टिकणार नाही, व्हायब्रेट होतो. तर हे सगळे फॅक्टर्स या ठिकाणी बघावे लागतात. तर लक्षात आलं असेल तुम्हाला येऊन की वरील कन्स्ट्रक्शन जे आहे ते करताना दिशा, हवेची गती, तापमान, हवेचा दाब या सर्वांचा विचार केला जातो. यानंतर पुढचा दिलेला या ठिकाणी यूज युअर ब्रेन पॉवर. विच फॅक्टर्स आर अफेक्टेड फेवरेबली और अनफेवरेबली बाय क्लायमेट? व्हॉट मस्ट वी डू टू मिनिमाइज धिस इफेक्ट? हवामानाचा कोणकोणत्या घटकावर अनुकूल किंवा प्रतिकूल, फेवरेबल और अनफेवरेबल, अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो. आणि हा जो परिणाम आहे, हा परिणाम कमी करण्यासाठी काय करावे लागेल? तर याचा आन्सर काय देता येईल मग? की पहिला यामध्ये पोल्युशन जो आहे याचा क्लायमेटवर अनफेवरेबली म्हणजे फार भयंकर परिणाम होतो. तर यावर फेवरेबल चेंज काय करता येईल की जास्तीत जास्त प्लांट्स लावणे, ट्री लावणे. परंतु जर तुम्ही पोल्युशनचे प्रमाण वाढवाल, CO2चं उत्सर्जन जास्त कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जनाचे प्रमाण जर वाढत असेल तर त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढेल, ग्लोबल टेम्परेचर वाढेल. मग त्याच्यावर काय फेवरेबल कंडिशन राहील की जास्तीत जास्त प्लांटेशन करणे. थिंक अँड डिस्कस. ह्युमन प्रोग्रेस इज रिलेटेड टू अ कंडक्टिव्ह क्लायमेट अँड जिओग्राफी. की मानवाची प्रगती हवामान आणि भौगोलिक अनुकूलतेशी निगडीत असते. मानवजातीचा विकास हा त्या ठिकाणच्या जिओग्राफिकल स्ट्रक्चरवर अवलंबून असतो. जसं त्या ठिकाणची माती आहे, क्लायमेट आहे, वेदर हा जर चांगला असेल, पोषक असेल, म्हणजे कंडिशन फेवरेबल असेल, तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीची प्रोग्रेस काय होईल, चांगली होईल. परंतु याउलट जर ॲडव्हर्स क्लायमेट असेल तर मनुष्य जो आहे, राहणारा जो मनुष्य आहे, त्याचं जीवनमान कठीण होईल आणि त्याची प्रगती जी आहे, प्रोग्रेस होऊ शकणार नाही. सेकंड, ह्युमन बीइंग्स हॅव डिझाईन अ टाइम शेड्यूल फॉर देअर लिव्स बेस्ड अपॉन सेंचुरीज ऑफ क्लायमेटिक एक्सपिरियन्सेस. की मनुष्य जो आहे त्याने आपल्या रोजच्या जीवनानुसार शतकानुशतकांच्या हवामानाच्या अनुभव जो आलेला आहे, इतक्या दिवसाचा जो हवामानाचा अनुभव आहे, त्याच्या आधारावर त्याने आपले जीवनाचे वेळापत्रक या ठिकाणी आखलेलं आहे. थर्ड पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे, सायंटिस्ट फाइंड इट नेसेसरी टू स्टडी क्लायमेट इन व्ह्यू ऑफ इट्स इफेक्ट ऑन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. की हवामानाचा जो आहे हा शेतीच्या उत्पादनावर होणारा परिणाम लक्षात घेता हवामानाचा अभ्यास करणे शास्त्रज्ञांना काय वाटते, या ठिकाणी अतिशय नेसेसरी वाटते, आवश्यक वाटते. पुढचा या ठिकाणी दिलेला आहे स्पेशल डे, ज्याला म्हणतो आपण मराठीत दिन विशेष. की 23 मार्च ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे.
की 23 मार्च जो आहे हा जागतिक हवामान शास्त्र दिन म्हणून साजरा केला जातो. मेट्रोलॉजी, आता मेट्रोलॉजी म्हणजे काय, तर इट इज द स्टडी ऑफ वेदर फोरकास्ट. स्टडी ऑफ वेदर फोरकास्ट, वातावरणाचा अंदाज जो आहे तो आधीच लावला जातो, त्याला म्हणतात मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, आणि त्या स्टडीला म्हणतात मेट्रोलॉजी. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मेट्रोलॉजी अँड प्रिपेअर चार्ज टू क्रिएट अवेअरनेस अबाउट इट. तर ही हवामानासंदर्भात माहिती घ्या म्हणते, त्या आधारावर तुम्हाला अवेअरनेस प्रोग्राम, जाणीव जागृती करण्यासाठी काय करायचे आहे, तक्ते चार्ट्स तयार करायचे आहे. असं त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला, ऍक्टिव्हिटी आहे ही या ठिकाणी. तर ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला अवेअरनेस प्रोग्राम म्हणून तुम्ही तयार करू शकता. नेक्स्ट आहे याच्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ वेदर इन द लिव्हिंग वर्ल्ड. ही जो हवामान आहे, या हवामानाचे सजीव सृष्टीमध्ये कोणते महत्व आहे. तर फर्स्ट आहे यामध्ये इम्पॉर्टन्स, डेली वेदर ॲज आल्सो लॉंग टर्म क्लिनिकल क्लायमेटिक कंडिशन्स इन्फ्लुएन्स ह्युमन लाईफस्टाईल डायरेक्टली और इनडायरेक्टली. डेली वेदर, हा जो डेली वेदर आहे त्याचा मानवाच्या जीवनावर प्रत्यक्ष डायरेक्टली किंवा अप्रत्यक्ष इनडायरेक्टली प्रभाव पडत असतो. लँड, वॉटर बॉडीज, प्लांट्स अँड ॲनिमल्स कलेक्टिव्हली फॉर्म द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन अर्थ. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, जसे त्या ठिकाणची जमीन कशी आहे, पाण्याचे स्रोत कोणकोणते आहेत, कुठून कुठून पाणी प्राप्त होत आहे, कोणकोणते प्लांट्स त्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी कोणकोणते ॲनिमल्स आढळतात, तर हे सर्व मिळून त्या ठिकाणचे एन्व्हायरमेंट बनते. जसं आपल्याला माहिती आहे की थंड प्रदेशात आढळणारे प्राणी वेगळे आहेत, वनस्पती वेगळे आहेत, उष्ण प्रदेशात वेगळे आहेत, पर्वत, त्याच्यानंतर समुद्र सपाटीवर, तर हे सगळे मिळून काय तयार होते, त्या ठिकाणच्या एन्व्हायरमेंट बनते. तर हे पर्यावरण सजीवांच्या डेव्हलपमेंट म्हणजेच विकासास कारणीभूत ठरते. सेकंड पॉइंट दिलेला आहे ठिकाणी, द क्लायमेट ऑफ ए पर्टिक्युलर रिजन हेल्प्स टू डिटरमाइन द डाएट, क्लॉथिंग, हाऊसिंग, ऑक्युपेशन अँड लाईफस्टाईल ऑफ द पीपल ऑफ दॅट रिजन. जसं त्या ठिकाणचा जो क्लायमेट आहे त्याच्यानुसार त्याची लाईफस्टाईल असते, हे सगळ्यांना माहिती आहे. क्लायमेटनुसार लाईफस्टाईल आहे, त्याच्यानंतर त्यांची घरे त्या तसे असतील, वेशभूषाही तसंच राहील, आहार तोच राहील. त्याचप्रमाणे व्यवसाय हा देखील क्लायमेटवर डिपेंड असतात. जसं एक्झाम्पल आहे लाईफस्टाईल ऑफ काश्मीरी अँड राजस्थानी पीपल. ही राजस्थानचे आणि काश्मीर लोकांचे राहणीमान, तर यांचे लाईफस्टाईल वेगवेगळे राहील दोन्ही ठिकाणी, कारण काय वेदर जो आहे तो या ठिकाणी वेगवेगळा आहे. राजस्थानमध्ये वाळवंट आहे, तर तेथील हवामान उष्ण आहे, काश्मीरातील हवामान थंड आहे, तर त्यानुसार त्यांची वेशभूषा हे सगळं चेंज होत असते. थर्ड पॉइंट दिलेला आहे, सॅलिनिटी ऑफ मराईन वॉटर, फॉर्मेशन ऑफ ओशनिक करंट्स, वॉटर सायकल एक्सेट्रा आर ऑल रिलेटेड टू व्हेरियस वेदर अँड क्लायमेटिक फॅक्टर्स. सॅलिनिटी ऑफ वॉटर म्हणजे समुद्राचे जो पाणी आहे त्याचे क्षारता, त्याचा खारटपणा, त्याच्यानंतर सागर प्रवाहांची निर्मिती, वॉटर सायकल जलचक्र याची निर्मिती, हे सर्व जे आहेत हे सर्व कशावर अवलंबून, वेदर अँड क्लायमेटिक फॅक्टर्सवर हे डिपेंड असतात. Various climatic factors bring about the weathering of rocks in the earth's crust. की भूपृष्ठाच्या आच्छादनातील जे अर्थ क्रस्ट आहे म्हणजे खडक तुटणे, त्याचे जे कार्य आहे ते हवामानातील हे विविध घटक जे आहेत ते करीत असतात. फिफ्थ पॉइंट, क्लायमेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन अँड एनरिचमेंट ऑफ सॉइल. माती जी आहे ती खडक जी आहे, खडकाच्या फुटण्यामुळे माती तयार होते आणि या मातीच्या निर्मितीत आणि विकास त्याचा याच्यामध्ये देखील क्लायमेटचा महत्वपूर्ण योगदान आहे. 6 पॉइंट दिलेला आहे, मायक्रोब्स इन द सॉइल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल. जे मायक्रोब्स आहेत मातीत असणारे जे मायक्रोब्स, तर त्यापासून ऑर्गॅनिक मटेरियल्स जे सेंद्रिय जे पदार्थ तयार होतात. तर ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस डिपेंड अपॉन व्हेरियस क्लायमेटिक फॅक्टर्स. ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया हवामानातील विविध घटकावर अवलंबून असते. Thus it is very clear that the study of meteorology is very important from the viewpoint of human
नाही. तर यावरून लक्षात आलं असेल की हे जे जे पॉईंट्स दिलेले आहेत वर, तर या पॉईंटवरून अनेक गोष्टींवरून स्पष्ट होते की वातावरण आणि हवामानशास्त्र यांचा अभ्यास, स्टडी ऑफ मेट्रोलॉजी याचा अभ्यास मानवी जीवनात अत्यंत काय आहे, इम्पॉर्टंट आहे, महत्त्वपूर्ण आहे. तर एवढं लक्षात आलं असेल तुम्हाला. पुढचा भाग या ठिकाणी आपण नंतर बघू.